जय श्रीराम. ना मागचा बघी ही बघा लोक बघा काय किती जुनं असणार म्हणजे प्रश्नच नाही. हे देऊळ बांधले गोविंद रेवा शेठ, श्रीमंत गोविंद रेवा शेठ. त्यांनी आपल्या भावाच्या स्मृतीसाठी बांधलेलं आहे रामनाथ पेठ. आणि त्यामुळे तिकडे दरवाजा पण तो तिकडच्या साईडला आहे. हो. ती रामनाथ पेठ होतं गाव. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे काहीतरी वेगळं प्लॅनिंग. बघूया, एक अशी गोष्ट आहे ती दाखवतो तुम्हाला. आपल्याकडलीच आहे पण बऱ्याच दिवस चाललेलं माझं जाऊया ते राहून गेलं आणि मध्ये कामं येतात त्याच्यामुळे. आणि आता बघा गुड मॉर्निंग मस्त झालेली आहे. आणि गुड मॉर्निंग झाली की कोंबड्या पिल्ल पक्षी सगळ्यांची ओरडायची सुरुवात होते. मस्त एकदम. हे बघा, आणि तिकडे कावळा पण आहे परत, त्याच्यामुळे त्यांची ओरडायची सुरुवात करतात एकदम. त्याच्यामुळे त्यांचा आवाज जास्त येतो माझ्यापेक्षा. तर आता पहिलं जातोय शेतावर, काकांना सोडतोय आणि नंतर येऊन नाश्ता करायचा आहे. परत नाश्ता करून मग पुढचं शेड्यूल आजचं होणार आहे. तर बघूया कसं काय होतं. जसं होईल तसं तुम्हाला पण दाखवेन. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि अजून पण कोणी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अजून पुढे मी तुम्हाला बोललो आपलं ट्रिपचं प्लॅनिंग आहे छोटंसं. तिथे पण जाऊया, तिथला काय कसा माहोल आहे ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. भारी व्हिडिओ आहेत. कारण कसं होतं, तुम्ही सर्वजण बघताय व्हिडिओ पण बरेच जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे जी नवीन व्हिडिओ येईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला पटकन आता इथून त्यांना सोडून देऊन मी नाश्ता करतो. आल्यावर मग आपण निघूया पुढल्या. सकाळची गुड मॉर्निंग. आणि हे वातावरण बघा कसलं भारी वाटतं एकदम. आणि सूर्य देवता इकडे झाडांच्या पाठीमागे आहे, दिसत नाही. हे बघा थोडं तुम्हाला दिसत आहे ऑरेंज. आणि इकडे खाली शेत आहे. तर काकांना सोडलं. आता मी जातोय घरी, नाश्ता करतोय पहिला. आणि नाश्ता केल्यानंतर आपल्याला निघायचं आहे. आता सध्या किती वाजले, 8 वाजलेत. अजून वेळ आहे. त्याला सार्थक पण येते माझ्यासोबत. त्याला फोन केला, तो बोलतो तुम्ही कॉलेज जातो. कॉलेजला जा तू, सुटल्यावर फोन कर. तरी 10:30 पर्यंत मग इथून निघू. म्हणजे ते काय म्हणजे सांगतो तुम्हाला, ते आपलं जुनंवालं जे देऊळ आहे, एक जुनं देऊळ आहे. कारण खूप आधीपासून मी बघतोय, पण मी पण स्वतः गेलो नव्हतो. आता ते साफसफाई तिथलं केलंय आणि सर्व कलर काम वगैरे झाले. पण जुनं देऊळ आहे. तर बोललो हे दाखवूया तुमच्यासाठी. अजून पण एक देऊळ आहे तसं, ते पण दाखवतो. करूया हळूहळू कव्हर सगळ्या गोष्टी. आणि आपलं ट्रॅव्हलिंग तर होतच राहणार आहे, कारण ट्रॅव्हलिंगला परत जायचं आहे आपल्याला. प्लॅन चालू आहे आणि तो लवकरच करतोय. कारण का ट्रॅव्हलिंग अशी गोष्ट आहे ना की खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे बाहेर गेलो ना की आपल्या डोक्यात दुसरा कोणताच विचार नसतो, फक्त आपण, आपली गाडी आणि आपला तो तिथलाच फक्त विचार. आणि ते वातावरणच वेगळं असतं. आता शिमला मनालीत पण एवढा बर्फ पडतोय, भारी आहे एकदम सगळं. कारण मोस्ट ऑफ ब्लॉगर आता तिकडे पोहोचलेले आहेत. दिल्लीमधले तर मोस्ट ऑफ ब्लॉगर तिकडेच आहेत, कारण कंटिन्यू प्रत्येकाच्या चॅनलला त्याच व्हिडिओ सगळ्या शिमला मनालीच्या कंटिन्यू बर्फ चालू. आणि एवढं वातावरण झालं असं एकदम भारी. म्हणजे आपल्याला पण वाटतं, पण ठीक आहे आता नाही कधी, पण पुढे जाऊया. आणि जायचं तर बोलो आपली स्वतःची कार बाईक काय असेल तेच घेऊन जाऊया. मजा त्यानीच आहे. म्हणजे बोलतात ना, कसं होतं, ट्रेननी गेलो फ्लाईटनी गेलो तरी आपण इथून निघालो की त्या डेस्टिनेशनला पोहोचलो. पण मधला जो रूटची जी मजा आहे ना, ती बाईक किंवा आपल्या कारमध्येच आहे. ती बाकी कुठे येणार नाही. अशी काही बोला तुम्ही, कुठलाही रूट असू द्या. त्याच्यामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणारच आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अजून पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भारी व्हिडिओ अजून येणार आहेत तुमच्यासाठी. 9 वाजलेत, निघतोय आता. त्याचा फोन आला, तो बसलाय कॉलेजला की नाही मला माहिती नाही. कारण 8:30चं कॉलेज असतं आणि जवळपास 11:30 12पर्यंत सुटतं. पण तो आता 9 वाजता निघाला. बोलला हा बसलाय नाही माहिती. त्याच्यामुळे आता इथून जातोय तोंडीला, त्याला घेतोय आणि इथून मग पुढे जातोय. आणि तुम्हाला पण दाखवतो काय आहे काय नाही ते. तर हिला घेऊन जातो. पेट्रोल पण टाकायचं आहे. मग हिला काढली होती. एक बारी राऊंड असते, एकदा हिचा. त्याच्यामुळे दोन्ही पण चालू देतात. नाहीतर काय होतं, थंडी आहे त्याच्यामुळे गाडी उभी राहून परत मध्ये थंड पडते. त्याच्यामुळे ही पण चालवा ते पण चालवा, दोन्ही पण. मी काय बोललो तुम्हाला, हा कॉलेजला गेला नाहीये त्याच्यामुळं ह्याला लवकर सुटलाय. कारण मला बोलला 8:30चा आहे. 8:30चं बोलला 8चंच कॉलेज असतं आणि 11:30-12 वाजता सुटेपर्यंत. हा गेलाय ना कॉलेजला, त्याच्यामुळे मला परत फोन केला. बोलते ये, बोलते आज कंटाळा येतोय बोलते. त्याच्यामुळे लवकर जातोय, नाहीतर 10:30-11 वाजले असं जाईपर्यंत. तो बघा तिकडे गप्पा मारतो त्याच्याशी. याचं कसं आहे, सगळीकडे कोण ना कोण याचा ओळखीचं भेटतं. त्याच्यामुळे आता तर इथून पहिलं जातोय तिकडे देवळाजवळ डायरेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण देवळाचं कसं लोकेशन आहे काय आहे खरंच मस्त आहे. तुम्ही अलिबागला कधी येत आहे
तर या आपल्या रामनाथ मध्येच आहे अलिबाग मध्ये, म्हणजे वर्सोली बीचला जातो ना तिथेच आहे, म्हणजे मेन जी आपली अलिबागची यात्रा भरते तिथे. तर कधी येत आहे तर या, तुम्हाला दाखवतो. खरंच खूप प्राचीन मंदिर आहे. पण आता मेन कसं आहे, त्याची हिस्ट्री सांगायला जर कोण भेटलं तर बेस्ट काम होईल. कारण कसं आहे, तुम्हाला जे प्रॉपर तिथला कोण आहे त्याच्या तोंडातूनच सगळ्या गोष्टी सांगता येतील. मी सांगणार त्यात खूप फरक आहे. बघूया आता तिथं भेटतं का कोण. नाही भेटलं तरी पण माझ्यापर्यंत मला जर गुगलवर भेटले प्रॉपर माहिती सांगतो. नाहीतर मग तुम्हाला बाकी देवळाच्या सर्व शॉर्ट्स दाखवतो. कसं आहे बघून घ्या, आणि येताय कधी तर नक्की भेट द्या. चल आपलं जायचं. गेलास का ना आज कॉलेजला? आणि आपलं तिकडचं काय जायचं का आपल्याला? जायचं ना. पुढच्या प्लॅनला हा पण आहे, मागच्या वेळी नव्हता, त्याच्यामुळे आहे प्लॅन करूया आणि तेव्हा मजा येईल आणि तेव्हा सगळ्या गोष्टी अजून एक्सप्लोर करता येतील. तर हे बघा आता इथे पोहोचलो आपण. आणि महत्वाचं काय, साईडचा परिसर दाखवतो. म्हणजे आधी आहे ना हे सर्व साईडला झाडे वगैरे होते, आता पूर्ण क्लीन केले. एकदम एवढं क्लीन केलं ना, एकदम छान वाटतं एरिया आणि मन एकदम प्रसन्न देऊळ बघितलं तर. आणि ते तुम्हाला फील पूर्ण येईल की जुन्या काळातलं आहे ते एकदम. बघा आता परिसर दाखवतो पहिला बाहेरचा. ही इथून पण एंट्री आहे, इकडून लाईट आहे त्यामुळे इथे थोडं ब्लॅकिश दिसतंय. इथून एंट्री आहे आणि हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे बघा. हे इथे देऊळ म्हणजे आहे ना, तुम्हाला लिटरली सांगतो मी की अक्षरशः म्हणजे मी पण आता फर्स्ट टाइम झालो. म्हणजे असं नाही की इथे राहत असलो तरी पण इथे मी आलोच नव्हतो. फक्त साईडने जायचो. हा बघा इथून आहे ना, हा साईडने जो रोड जातो, हा बघा हा साईडने, हा डायरेक्ट आपला वर्सोली बीचवर जातो रस्ता असा सरळ. ह्याच्या बरोबर ह्या देवळाच्या बॅक साईडला वर्सोली बीच आहे. तर माझं कधीपासून चाललेलं की जाऊ जाऊ जाऊ, फक्त बघायचो जाऊ. आणि आधी पेंट पण केलेलं नव्हतं, आता पेंटिंग वगैरे करून एकदम मस्त देऊळ बनवलेलं. त्याच्यामुळे आता तुम्हाला पहिला बाहेरचा एरिया तर दाखवलाय. आणि शूट्स पण करायचे असे ट्रेडिशनल टाईपवाला असेल ना फील करायचा तरी पण खरंच खूप मस्त लोकेशन आहे, छान आहे एकदम. कधी येताय अलिबागला, आपला व्हिडिओ तुम्ही बघताय कुठूनही बघा, तुम्ही येताय अलिबागला तर ह्या देवळाला नक्की भेट द्या. आपल्या रामनाथमध्ये, अलिबागमधलं रामनाथ महेश टॉकीज जवळून पण यायला रस्ता आहे. आणि कोणालाही विचारलं हे मंदिर रामजी देवस्थान रामनाथ, रामनाथ अलिबाग जिल्हा रायगड, तुम्ही इथे येऊ शकताय. आणि आपलं अलिबागची जी यात्रा भरते, यात्रेच्या आतमधलं देवळ वर्सोली बीचला जाताना बरोबर बाजूच्याच रोडला आहे. त्याच्यामुळे येऊन जा, भेट द्या नक्की, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि एवढा मस्त साईडचा परिसर आहे की खरंच खूप छान वाटतंय. शांतता, तो पक्ष्यांचा आवाज फक्त, आणि आपण आंब्याची झाडं आहेत पूर्ण सगळीकडे. आणि चला पटकन तुम्हाला दाखवतो, जास्त बोलत नाही. बघा तुम्ही पण आवडताय का तुम्हाला? तर बाहेरचं बघूया, पहिलं आतमध्ये जाऊया, देवाच्या पाया पण पडू. मूर्ती बघा कसं आहे, सर्व आतमधलं बघा एकदम पूर्ण. जो जुन्या काळातले जे देवळ असतात हे जुन्या काळातलंच आहे, त्याप्रमाणे सगळं स्ट्रक्चर तसंच आहे. चला पहिला आत जाऊया आणि मग तुम्हाला बाहेर प्रॉपर दाखवतो. हा बघा, हा इथे गेट आहे, तुम्हाला दाखवतो बाहेरून. हा पण तेव्हाच काढायचं. म्हणजे आधी आहे ना पूर्ण, आता हे सगळं क्लीन दिसतंय, पूर्ण सगळं जंगल होतं, त्याच्यामुळे लक्षातच येत नव्हतं. नाही देवळाला पेंटिंग झालेली होती. आणि आता एवढं छान वाटतं ना, सगळं सुटसुटीत आंब्याची झाडं. आणि अजून हे सगळं फेअर ब्लॉक वगैरे बसायचे मला वाटतं इथे. ते झाल्यावर तर बघायलाच नको. अंदाजे 230 वर्ष जुने हे राम मंदिर कान्होजी आंग्रे यांचे दिवाण श्री गोविंद रेवा शेठ यांनी यांच्या भावाच्या स्मृतीसाठी बांधले आहे. मंदिराचा गाभारा व समोरील गोल घुमट हे पूर्ण दगडामध्ये सुरुवातीला बांधले गेले व बाहेरील सभामंडप नंतर बांधण्यात आला. गाभाऱ्यामध्ये श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या संगमरवरातील बघ मूर्ती आहेत. आजूबाजूच्या परिसरात बरीच जुने वृक्ष आढळतात. मंदिराच्या अगदी समोर एक पोखरण आहे व भोवताली 2 दीपमाळा आहेत व 2 तुळशी वृंदावन आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस उजवीकडे अजून एक पोखरण आहे. मंदिराच्या समोर उजवीकडे एक भले मोठे कमीत कमी 200
1 वर्ष जुने पिंपळाचे झाड असून त्याखाली हनुमानाचे मंदिर आहे. व त्यावेळची हा मागचा आहे आणि हे गर्भगृह म्हणजे मागचा भाग आहे आणि त्याच्या म्हणजे वर एवढे वरवर होते पण ते वीज पडली ते मधल्या ह्याच्या त्यामुळे त्याला क्रॅक संपूर्ण गेले. ते ह्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणजे रिपेअर वगैरे करतात. पण हा मागचा ही बघा लोक बघा काय किती जुनं असणार म्हणजे प्रश्नच नाही. बघा बाहेरचं बघितलं ना तर हे ह्याला आय थिंक मला वाटतं दीपस्तंभ बोलतात हा. आणि तिकडे पलीकडे एक दीपस्तंभ आहे. इथे तुळस आहे. ह्या पण 2 तुळशी आहेत आणि समोर हे देऊळ आहे. तुम्ही बघा फक्त किती सुंदर आहे. हा पूर्ण साईडचा एरिया आहे आणि हे जे होतं ना हे पहिलं आता हे सगळं साफ झालेलं दिसतंय. इथे सगळं पूर्ण जंगल होतं. ही आंब्याची झाडं आहेत. आता सगळं साफ केलंय आणि इतकं सुंदर वाटतं ना. आणि आय थिंक सो इथे ब्लॉक पण बसणार फेअर ब्लॉक त्याच्यामुळे अजून मस्त वाटेल हा पूर्ण परिसर असा. हे बघा इथे हे आपलं रामाचं मंदिर आहे आणि इथे बाहेर आपलं मारुतीचं मंदिर आहे. तुम्हाला बोलतो ना हे बघा हे बॅक साईड डायरेक्ट हे आपलं समुद्रच आहे. इकडून हा असा रस्ता जातो आणि हा पूर्ण ही देवळाची बॅक साईड आहे. वरती झेंडा आहे जय श्रीराम. आणि हे बघा इकडे ही पोखरण आहे. पाणी कसं आहे माहिती नाही कारण पण ही एक जुनी मोठी पोखरण आहे. जशी एक समोर आहे तशी पाठीमागे पोखरण आहे. हा पूर्ण असा पाठीमागचा एरिया आहे सगळा. त्याच्यामुळे असं काहीतरी कसं तुम्हाला मी बोललो आधी पूर्ण हे सगळं जंगल होतं. आता ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याची साफसफाई केली आहे. त्याच्यामुळे अजून देऊळ आपलं हे खूप जुनं आहे. जवळपास 200-250 वर्षापूर्वी म्हणजे अंग्रेजांच्या काळापासूनचं हे देऊळ आहे. तर तुम्हाला मी पूर्ण आता दाखवलंय काय आहे काय नाही ते त्याची माहिती पण तुम्ही बघितलीत. आणि मेन कसं आहे की तुम्हाला आता पूर्ण मंदिर पण बघितलं. मंदिराबद्दलचा इतिहास पण कळला. म्हणजे जवळपास आपले कान्होजी आंग्रे आहेत त्यांच्या तेव्हाच्या काळापासूनचं हे मंदिर आहे. असं बोललं जातं की त्यावेळेला जे इंग्रज व्यापार करण्याच्या दृष्टीने त्यांचे जे वकील होते त्यावेळेला ते पहिले आलते इथे आंग्रेंना म्हणजे कान्होजी आंग्रेंना भेटण्यासाठी. त्यावेळेला हे जे देऊळ आहे इथे तेव्हा ते पहिल्यांदा इथे थांबले होते आणि इथून नंतर त्यांची पुढे भेट झाली असं काहीतरी आहे. म्हणजे उल्लेख आहे पेपरमध्ये कारण त्यांच्याशी माझं बोलणं झालं हे असं सांगितलं मला पेपरमध्ये असा उल्लेख आहे. तर असं काहीतरी आहे पूर्ण तुम्ही बघितलं. मला आय थिंक सो आवडला असेल पूर्ण. तर तुम्ही अजून पण तुम्हाला मी सांगतो अलिबागमध्ये येत आहे देवळाला ह्या नक्की भेट द्या. आपल्या वर्सोली बीचच्या जवळच आहे. वॉकिंग डिस्टन्स आहे इथून वर्सोली बीच ह्या देवळापासून. रामनाथमध्ये आहे. अलिबाग रामनाथमधलं हे देऊळ आहे रामाचं मंदिर म्हणून. इथले हा म्हणजे गाव बोला किंवा हा इथल्या अलिबागमधला एरिया बोला त्याला रामनाथ हे नाव पडलं. तर आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.